सो मला असं वाटतं की नक्की निवडणुका लढायच्या नाही लढायच्या, माझं सरळ मत आहे की शिवसेनेने अर्ध्या जागा घ्याव्यात, भारतीय जनता पक्षाने अर्ध्या जागा घ्याव्यात आणि स्वतः सगळं ठरवून घ्या. आम्हाला कशाला या निवडणूक यंत्रणेत उतरवत आहे. अनेक मुलं ही जी तरुण पोरं मागची 7-7 वर्ष काम करतात, त्यांनी कोणी स्वतःचं घर विकलंय, कोणाची जागा विकली, असं करून निवडणुकीला सामोरे येतात. का तर फेअर निवडणूक झाली पाहिजे. आणि तुम्ही तुमच्याकडे जो काही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटलेले हजारो रुपये, करोडो रुपये हे तुम्ही जर निवडणुकीला अशा प्रकारे वापरणार असाल तर निवडणूक आम्ही जिंकूच शकणार नाही, कठीण आहे. नमस्कार, मी अंजली. टाइम टू टाइम मध्ये तुमचं स्वागत. मनसेच्या अविनाश जाधव यांचं आव्हान हे फक्त मनसेचा आवाज नाहीये, तर आज दिवसभर उभ्या महाराष्ट्रातल्या 29 महापालिका क्षेत्रामध्ये झालेल्या प्रकारानंतर महायुती वगळून सर्वच विरोधकांचा एक प्रातिनिधिक आवाज आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत तर भाजपचे तब्बल 8 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडणुकीचं नवं सत्रच आज महाराष्ट्रातल्या राजकारणानं पहिल्यांदा पाहिलं. यामुळे सत्ताधारी जोमात जरी असले तरी विरोधक मात्र जाम चिडून आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी तर आजच्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाला जबाबदार धरलंय, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे होऊ शकत नाही असा आरोप. निवडणूक आयोगा, तुला नमस्कार आहे. या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचे लखतर वेशीवर टांगले जात आहेत. संविधान तर केव्हाच बाजूला टाकून दिलेलं आहे. बिनधास्त नगरसेवकांवर, अपक्ष असो, विरोधी पक्षाचे उमेदवार असो, त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे. पैशाची आमिष दाखवल्या जातो आहे. तुमचे धंदे पाणी बंद करू अशा पद्धतीच्या धमक्या देऊन देऊन फॉर्म वापस घेऊन अविरोध निवडणुका करण्याचा कार्यक्रम जो आहे तो महाराष्ट्रात बिनदिक्कतपणे सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे. मग याच्यात शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, सगळे सत्ताधारी आहेत झाडून, आणि सगळेजण हा प्रयत्न करतात आहे. मग ते ठाणे असो, कल्याण डोंबिवली असो, धुळे असो, जळगाव असो, संभाजीनगर असो, सगळीकडे हा धंदा सुरू आहे. नागपूरमध्ये पण हा धंदा सुरू आहे. अरे कशाला घेता निवडणुका? लुटमारच करायची आहे. लोकशाही तुम्ही तशी संपवली. आता वोटचोरी करत होते, आता तुम्ही उमेदवारांची चोरी करत आहात. हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि निवडणूक आयोग शांतपणे झोपलेला आहे पूर्णपणे, कारण की त्यांना कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे. तुम्ही काहीही करा, तुमच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही. इतकं मोठं संरक्षण मिळाल्यावर बीजेपीची मदत खुलेआम सुरू आहे. वोटर लिस्टमधली काही चुका कमी करत नाहीत, बोगस वोटर बाहेर काढत नाहीत. आमचा अधिकार नाही. राज्य आयोगाला विचारलं तर केंद्रीय आयोगाकडे पाठवतात, केंद्रीय आयोगाला विचारलं तर ते म्हणतात की आमचा काही संबंध नाही. आहे कोणाचा संबंध? ट्रम्प करेल की शी जिनपिंग करेल की पुतिन करेल? किंवा संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे? आज राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकींच्या प्रक्रियेनंतर उमेदवारी अर्ज परत घेण्याचा अंतिम दिवस होता. आज सत्ताधारी भाजप, शिंदेची शिवसेना तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधकांवर सर्व हतखंडे वापरून तब्बल 60 पेक्षा जास्त जागा बिनविरोध निवडून आणल्यात. यामध्ये 2869 जागांपैकी विरोधकांचा जेमतेम 1 नगरसेवक निवडून आल्याचे. अख्ख्या दिवसभरात ठाणे महानगरपालिकेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी निवडणुका चालू आहेत. आणि काल रात्रीपासून शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, यांनी एक असं वातावरण तयार केलं की त्यांच्या जेवढ्या जागा आहेत ते त्यांनी बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ 15 ते 16 अर्ज लोकांनी उमेदवारी पाठी घेतली. ठाण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली, पुण्यामध्ये उमेदवारी पाठी घेतली, नाशिकमध्ये अनेक उमेदवार पाठी घेण्यात आले. असं काय घडलं की ज्याच्यामुळे उमेदवारांनी उमेदवाऱ्या पाठी घ्यायला सुरू केल्या, अपक्षांनी उमेदवाऱ्या पाठी घ्यायला लागल्या. जे प्रमुख पक्ष होते त्यांच्या उमेदवारांना फोडून त्यांना उमेदवाऱ्या पाठी घ्यायला लावल्या. आज सकाळी आमचे अनिल माने ठाण्यातल्या वागळे इथे राहतात, मनसेचे उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 15चे. त्याच्या घरी सकाळी पोलीसवाले गेले 8 वाजता आणि अनिल माने कुठे आहेत असा प्रश्न त्या लोकांनी केला. मला असं वाटतं की पोलीसवाले सकाळ सकाळी त्यांच्या घरी कशासाठी गेले आणि पोलिसांचा वापर केला. 2 दिवस काल परवामध्ये छाननी होती. छाननीच्या दिवशी अनेक फॉर्म जिथे यांना बिनविरोध निवडून आणायचे होते तिथले फॉर्म छोट्या छोट्या कारणामुळे बाद करण्यात आले. मी काल म्हटलं होतं, मोरे नावाचे एक उमेदवार आहेत, संजय मोरे, जे शिवसेनेचे सचिव आहेत, त्यांची पत्नी बोललो उद्या निवडून येणार. कारण काल त्यांनी मनसेचा फॉर्म बाद केला आणि एक अपक्ष होता त्याला आज मॅनेज केलं
आणि आज त्या नगरसेविका झाल्या. मला असं वाटतं जर असंच निवडणूक लढायची असेल तर पुढची निवडणूक ही अतिशय भयानक आहे. मी आमच्या एका उमेदवाराला अनेक फोन आले, काल रात्रभर त्याला फोन येत होते, 5 कोटी रुपये देतो, हे देतो, ते देतो. उद्या त्याचे सगळे प्रूफ घेऊन मी उद्या एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ते सगळं मांडणार आहे की कशा प्रकारे करोडोच्या ऑफर्स या आमच्या उमेदवारांना देण्यात आला आणि उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर बाबासाहेबांनी संविधानात आपण लोकशाहीमध्ये जगतो असे अधिकार आम्हाला दिले, पण मला वाटत नाही आता लोकशाही राहिली. पैशाच्या जीवावर हे लोक कशाही प्रकारे एकतर सरकारी यंत्रणेला हाताशी धरून अर्जवाद करत होते आणि आज ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला, महापूर आणला आणि आता मनात भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक कशी जाणार आहे. जर आत्ता उमेदवार पाठी घेण्यासाठी 5-5, 7-7 करोड रुपये देत असतील तर उद्या एकेका जागेसाठी किती पैसे खर्च करणार आहे. निवडणूक यंत्रणेवर आम्हाला विश्वास नाही, ती संपूर्णपणे विकली गेलेली आहे. कारण निवडणूक यंत्रणा म्हणजे काय तर हेच अधिकारी जे ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी आहेत. कालची ती बाई म्हणजे काल जी वागळेमध्ये आम्ही होतो तिथली जे आरो होती ती अशा प्रकारे वागत होती जशी काही पूर्णपणे विकली गेलेली आहे. म्हणजे सरकारी जे नियम होते, निवडणुकाचा एक नियम आहे की फॉर्म तुम्हाला छाननीच्या आधी लावायला पाहिजे होते, छाननीच्या नंतर 5 तासाने फॉर्म लावले गेले, ते पण फॉर्म ती म्हणते की नाही चुकीच्या पद्धतीने लागले आहेत, माफी मागते, परंतु काहीच कारवाई होत नाहीये. सो मला असं वाटतंय की नक्की निवडणुका आज भाजपने तब्बल 40 पेक्षा जास्त तर शिंदेच्या शिवसेनेने 15 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध झाल्याची माहिती समोर येते. एकूणच काय तर विरोधकांच्या म्हणण्यानुसार पैसा, प्रशासन, राजकीय बळ या सर्वांचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी विक्रमी नगरसेवक बिनविरोध निवडून आणून महाविकास आघाडी ठाकरे बंधूंसह काँग्रेसवर निवडणुकी आधीच विजय मिळवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांचे निकाल काय लागतील याचा अंदाज दर्शकांना लावणं नक्कीच सोपं जाणार आहे. पर्यायाने विरोधकांसाठी ही निवडणूक आणखीन अवघड झाल्याचं स्पष्ट झालंय. नमस्कार.